नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मराठीत एक म्हण आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तसं मी आज म्हणतोय, आदरणीय प्रकाश वाकणकर BBC कॉमेंटेटर हे आपल्याशी बोलायला आलेले आहेत. प्रकाश कसा नमस्कार नमस्कार. लेले म्हणजे कसे तुमचे सगळे तुमचा लाडका पण आमचा मित्र हो, त्यामुळे काही गोष्टी म्हणजे बहुतेक गोष्टी ज्या नंदूबद्दल मला माहिती आहे तर मी बोलू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. पण आमच्या हक्कानी असतं. जेव्हा चांगली मॅच असते आणि आम्ही एका वेळेला मॅच कव्हर करायला हजर असतो, तेव्हा आम्ही प्रयत्न करतो की जरा काहीतरी इन्साईट द्यावी, जरा काहीतरी गप्पा माराव्यात. आणि दरवेळेला आम्हाला विचारतो कशाविषयी बोलायचं, आणि मी अजिबात सांगत नाही. कारण जेव्हा दोन मित्र गप्पा मारतात, क्रिकेटविषयी गप्पा मारतात, तेव्हा ठरवून मारल्या जात नाहीत. प्रकाश, आजचा विषय जरा मजेदार आहे. बोल ना. तो विषय असा आहे की मला एक क्रॉस कनेक्शन दिसतंय उद्याच्या मॅचमध्ये. ते क्रॉस कनेक्शन असं आहे, आपली ताकद ही फलंदाजीत आहे, बॅटिंगमध्ये आहे, आणि ती अजून तेवढी बहरलेली नाही. समोरच्या टीमची ताकद फलंदाजीत आहे, पण त्यांची गोलंदाजीतली ताकद ही फार जबरदस्त आहे आणि ती अजून बहरलेली नाही. त्यामुळे जी बलस्थानं आहेत त्याच गोष्टींना बहर आलेली नाही आहे, फुलं आलेली नाही आहेत, फळं आलेली नाही आहेत. हे जरा मला क्रॉस कनेक्शन वाटतं आहे. आणि मला एवढं क्रिकेट कळत नाही रे, म्हणून म्हटलं जरा एका हुशार माणसाकडनं जरा समजून घेऊया. खरं आहे, तुझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. पुढे काय बोलू? नाही, हे खरं आहे की भारताची बॅटिंग हॅजन लिव्ड अप टू दी हाईप असं म्हणूया आपण. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता काही ऑपोजिशन थोडंसं वीक असतं. मला वाटतं कंडिशन्स खूप वेगळ्या आहेत. पिचेस दोन्हीकडे, श्रीलंकेमध्ये आणि इंडियामधल्या पिचेसमध्ये मला वाटतं तेवढ्या धावा नाही आहेत. हे ज्याला इंग्रजीमध्ये स्लॅम बॅम वॅम म्हणतात तसे नाही आहेत पिचेस. त्यामुळे ह्या टुर्नामेंटमध्ये वापरले जाणारे चेंडू जे आहेत ते सगळे खुश असतील, कारण त्यांना फक्त इकडे तिकडे उडण्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायला आहे. बट जोक्स अपार्ट, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मला वाटतं मार्को यान्सनला जर थोडासा वगळला आणि इंगिडीचे स्लो बॉल्स जर वगळले तर त्या मानाने साऊथ आफ्रिकेची बॉलिंग ही बहरली नाही आहे, परंतु त्यांची बॅटिंग आणि त्यांचा बॅलन्स टीममधला हा खूपच चांगला आहे. म्हणजे ऑनेस्टली सांगायचं, आणि बहुतेक लोक ॲग्री करतील की आत्तापर्यंतच्या एव्हिडन्सवर जर पाहिलं तर ह्या टुर्नामेंटमधले दोन बेस्ट टीम्स उद्या खेळणार आहेत. आणि इट नॉट ओनली ती रिपीट आहे 2024च्या फायनलची, पण एक सरावाची मॅच आहे. आय वोंट बी सरप्राईज की पुन्हा फायनलला ह्याच दोन टीम इथं भेटतील की काय, माहीत नाही, सांगता येत नाही. T20 क्रिकेट आहे, कधीही पाऊस होऊ शकतो. पण प्रकाश, या स्पर्धेमध्ये मजाच मला वाटतं या गोष्टीमुळे आली, या क्रॉस कनेक्शनमुळे, की ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या अगदी तशाच्या तशा झालेल्या नाही आहेत. आली बॅटिंग, फोडतायत बॉलर्स सगळे, वाट लागली आहे, प्रत्येकजण आपल्या 4 ओव्हर कशा संपवायच्या याचा विचार करतो आहे. खेळपट्टीने थोडीशी गोलंदाजांना मदत केली आहे म्हणूनच या स्पर्धेत. कारण माझ्यापेक्षा काही रोमहर्षक मॅचेस तू बघितलेले आहेस, तू त्याची कॉमेंट्री केलेली आहेस. नेपाळ संघ ज्याच्यावरती तुझं एवढं प्रेम आहे, तू त्या देशामध्ये काम केलं आहेस, या सगळ्यामुळेच ही टुर्नामेंट जरा जास्त रंगली साखळी स्पर्धेत. प्रश्नच नाही. मला वाटतं दोन गोष्टी घडल्या. एक तर काय होतं, T20 फॉर्मॅटच ज्याला म्हणतात ना, इव्हन्स द प्लेईंग फील्ड, म्हणजे जो मोठा गॅप असतो एस्टॅब्लिश टीम्स आणि नवीन टीम्समधला, तो कमी होतो या फॉर्मॅटमुळे. दुसरी गोष्ट, तू बोलल्याप्रमाणे श्रीलंका आणि आपल्या इथल्या पिचेस इन्क्लुडिंग चेन्नई आणि मुंबई खास करून, आणि मोटेराचंही पिच, दिल्ली सोडलं तर माझ्या मते बाकी तिन्ही विकेट्स यांनी नक्कीच गोलंदाजांना काही ना काहीतरी दिलेलं आहे. सीम, स्लोअर बॉल, स्पिनर्स ॲट द स्टार्ट ऑफ द इनिंग्स, या सगळ्या गोष्टींनी फरक पडला आहे. आणि जिद्द, इमर्जिंग नेशन्स ज्याला गावस्कर म्हणतात, तो मला फार छान शब्द वाटतो कम्पेअर्ड टू असोसिएट नेशन्स वगैरे वगैरे. इमर्जिंग टीम्स मला आवडतो एक्सप्रेशन म्हणून. त्या टीम्सनी जेव्हा काही नसतं ना हारायला आणि जिंकायला खूप असतं, तेव्हा मला वाटतं परफॉर्मन्स सगळ्यात अप्रतिम होतो कुठल्याही आयुष्यातल्या कामामध्ये. आणि ते आपण पाहिलं. नेपाळ असो, USA असो, अफगाणिस्तानला आपण आता छोटी टीम म्हणू शकत नाही, परंतु त्यांचासुद्धा ही काय मॅच झाली साऊथ आफ्रिका. अरे बाप रे बाप. पाकिस्तान नेहमीप्रमाणे मर्क्युरियल, आज सगळ्यांना हरवतील, उद्या शाळेतल्या टीम अगेन्स्ट हारतील, काय सांगताच येत नाही. त्यामुळे रोमांच प्रश्नच नाही. अँड दिस इज बीन द बेस्ट T20 वर्ल्ड कप अप टू नाव. याच्यामध्ये माझी काही शंकाच नाही म्हणण्यात, इवन दो अजून पूर्ण सुपर 8 आणि नॉकआउट व्हायच्यात.
प्रकाश, आपण ज्या क्रॉस कनेक्शननी सुरुवात केली, काही वेळेला जे सामान्य प्रेक्षक असतात ते लगेच म्हणतात अभिषेक शर्माची लायकी नाही, बाहेर काढा त्याला टीममधनं. परंतु क्रिकेट हे इतकं प्रचंड खेळून, इतकं प्रचंड तू आणि मी पाहिलंय, तरी काही प्रश्नांची उत्तरं प्रकाश कळत नाहीत. असं का होतं? ह्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही. त्यावेळेला आपण समजूत कशी काढायची, प्लेयर्स समजूत कशी काढतात, कारण प्लेयरची एक विचार करण्याची पद्धत मला माहिती आहे. ते म्हणतात अपयशानंतर यश नक्की असतं. कॉर्नरवरती उभं असतात म्हणून ते रिलॅक्स असतात अपयश मिळत असताना, अस्वस्थ असतात, पण त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असतो. जेव्हा फार चांगलं होत असतं तेव्हा घाबरलेले मी खेळाडू पाहिलेत. तू काय म्हणशील? अगदी खरी गोष्ट आहे. ते म्हणतात ना, मला आवडत नाही तो ब्रँड, पण हार के बाद जीते म्हणतात ना, तसं आहे की तुमचा प्रोसेस, तुम्ही ज्या गोष्टी करता, आणि आपण लहान असताना हे सगळं अंधविश्वासी असायचं की तेच मोजे घालायचे, तोच शर्ट घालायचा, तोच ग्लव पहिल्या हातात घालायचा, हे सगळे आपले अंधविश्वासी गोष्ट होते. पण त्याला जर तुम्ही प्रोसेसमध्ये आणलं की मी कुठल्या पद्धतीने सराव करतो, कुठल्या प्रकारचे शॉट्स मी प्रॅक्टिस करतो, माझं रेंज हिटिंग मी कसं करतो, किंवा बॉलर असलो तर मी कुठले कुठले व्हेरिएशन ट्राय करतो, हा जो प्रोसेस आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आमटी बनवणं. आता आमटी बनवण्याचा जो प्रकार आहे आणि पद्धत आहे, ती जर तुम्ही फॉलो करत राहिलात तर चान्सेस आर 10 पैकी 9 वेळा तुमची आमटी तशीच छान होणार. कधी कधी एखादा फरक पडतो, परंतु तोच भाग आहे की अभिषेक शर्माबद्दल खूप बोललं जातं आहे आणि त्याची टिंगल उडवली जाते. ऑलिम्पिक्सचे 4-5 गोळे पाहिजेत का, आवडीचे 4 पाहिजेत का, वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम न होऊ देणं हे एका मोठ्या प्लेयरचं फार मोठं एक लक्षण असतं. आणि लेट द बॅट डू द टॉकिंग ना. आणि कसं आहे की किशननी खूप रन्स केल्यात. इज ही ड्यू फॉर अ फेलियर? पॉसिबल. अभिषेकनी रन्स केल्या नाही आहेत. इज ही ड्यू फॉर अ बिग इनिंग्स? पॉसिबल. आपल्या बॅटिंगवर सुरुवातीला प्रेशर आलं, त्यानंतर कोणी ना कोणीतरी उभं राहिलं आहे, ते होणार का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे मॅचेस अत्यंत रोमांचक झाल्यात. आणि मला वाटतं आज संध्याकाळपासून होणारी प्रत्येक मॅच, इन्क्लुडिंग झिम्बाब्वेच्या मॅचेस, ह्या अतिशय मजेदार होतील असं माझं मत. प्रकाश, गंमत कशी असते, सूर्यकुमार यादव हा अगोदर एवढा झगडत होता, रन्स होत नव्हत्या. त्यांनी तू जे म्हणतोयस मित्रा, प्रोसेसवरती लक्ष दिलं आणि नंतर त्याला यश मिळायला लागलं. या प्रोसेसवरती लक्ष देऊनच भारतीय संघ प्रवास करते. सगळ्यांना कल्पना आहे की रविवारचा सामना हा फटाका सामना आहे, तुल्यबळ संघात सामना आहे, आणि मी अख्खं चितळ्यांचं दुकान याच्या तोंडात घालणार आहे. जर फायनलला याच 2 टीम इथं खेळायला आल्या तर आपण याच जागी उभं राहून परत एकदा मस्त पॉडकास्ट करूयात प्रकाश. परंतु या सामन्यामध्ये खेळपट्टी तयार करायला वेळ मिळाला आहे, हवामान उत्तम आहे, ढग गेलेले आहेत, याचा परिणाम खेळपट्टीवर होणार आहे. टॉस तेवढा मोठा फॅक्टर नसणारे, या सगळ्या गोष्टी मला सकारात्मक वाटत आहेत एका चांगल्या सामन्याच्या दृष्टीने. तुला काय वाटतं? नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. फक्त मला हे माहीत नाही आहे की हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे सकाळ संध्याकाळचा, ह्यानी दवाचा काय रोल आहे. आणि जर दव पडलं आणि ड्यू आला तर अनफॉर्च्युनेटली सामने इम्बॅलन्स होतात. हे एक इट्स अ रियालिटी, त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणून कुठेतरी हाही विचार यायला पाहिजे की थोडेसे आधी सुरू करावेत का, किंवा थोडे उशिरा सुरू करावेत का, दोन्ही टीम्सना एकत्र. पण ते कसं आहे की हे सगळं टेलिव्हिजनचे गुरुदेव ठरवतात, त्यामुळे आपल्या हातात काहीच नाही. आपण एवढंच अपेक्षा करू शकतो की देर शुड बी नो ड्यू, टॉसचा फरक एवढा होऊ नये, दोन्ही टीमची चांगली मॅच व्हावी, आणि ऑफकोर्स एंड ऑफ द डे जिंकावं कोणी तर नक्कीच भारताने. पण जर कोणाशी हारायचं असेल, आणि जर हारायचं असेल तर उद्याची मॅच माझ्या मते विल बी हेल्पफुल, कारण मग तुम्ही पुढच्या दोन्ही जिंकून सेमीफायनलमध्ये येता आणि मग 2 मॅचेसमध्ये तुम्ही जिंकून टायटल घरी ठेवता. हे माझं प्रिस्क्रिप्शन. प्रकाश, फक्त मला प्रॉमिस कर, तू हे कोणाला सांगणार नाहीस? हो, नाही सांगणार. ओके, माझा याच्यावरती खूप विश्वास आहे. लहानपणापासून मी याच्यावरती खूप विश्वास ठेवत आलो आहे. पुढचं मी सांगत नाही. मला सूर्यकुमार यादव म्हणाला की इथं जे ग्राउंडवरती केमिकल मारलं जातं दव येऊ नये म्हणून, त्याचा फॉर्म्युला बऱ्यापैकी परफेक्ट झाला आहे. गेल्या मॅचमध्ये सुद्धा ते मारलं गेलेलं होतं, तेव्हा दव पडलेलं नव्हतं, तेव्हा दवाचा इफेक्ट तेवढा होणार नाही असं सूर्यकुमार यादवचं म्हणणं आहे. फक्त कोणाला सांगू नाही, पण तू त्याला अजून एक का नाही सांगितलं की टॉस नंतर ठरवा ना ते मारायचं का नाही. याला म्हणतात क्रिकेटिंग ब्रेन, याला म्हणतात क्रिकेटिंग ब्रेन. मित्रा, थँक्यू सो मच. आपण या सामन्याचा आनंद घेऊया. तू कॉमेंट्री कर, मी काबाड कष्ट करतो. हो हो,
तुमच्या लाडक्या लेले साहेबांनी एवढे कष्ट देवानी सगळ्यांना करायला लावत हीच आमची देवाचरणी अपेक्षा आहे. कारण इतका कमालीचा माणूस आहे. एक दिवस पुस्तक लिहिणार आहे मी याच्यावर. चल बाय. थँक्यू. बाय बाय.